नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये CCI ठरवणार कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा. ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये CCI ठरवणार कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा. पण असं काय घडणार की ज्याच्यामुळे CCIच ठरवणार इथून पुढे कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा, आणि CCIचं व देशातील कापसाच्या बाजारभावाचं नक्की नातं काय, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये CCI ठरवणार कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा. मग इथून पुढे CCI कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा कशी ठरवणार? CCI मुळे कापसाचा बाजारभाव भविष्यात वाढणार की घटणार? या प्रत्येक प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर. CCI म्हणजे काय? तर CCI म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे त्याच्या अंतर्गत आपण बघू शकतो की भारत सरकारची एक अशी संस्था की जी सर्व कापसाची खरेदी सरकारमार्फत करत असते. आता याच्यामध्ये काय असते की CCIने दिलेली यंदाची रेट बघणं गरजेचे आहेत. CCIचा जो रेट आहे समजा तो लांब धाग्यासाठी आहे 7,521 आणि जो त्या ठिकाणी मध्यम धागा आहे त्याच्यासाठी 7,121. आता देशातील कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर भाव 6,800 ते 7,200च्या दरम्यान आहे. आणि कापसाच्या भविष्याचा विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्या की कापूस उत्पादक कास्तकार बांधव सध्याच्या कंडिशनला पैशाची गरज आहे म्हणून मोठ्या प्रमाणात CCIला कापूस विकत आहेत, कारण खुल्या बाजारापेक्षा CCIचे बाजारभाव 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल अधिक आहेत. याच्यामुळे झाले काय की आत्तापर्यंत जे जवळपास 3 महिने कापसाला आता होतील समजा आवक सुरू झाल्यापासून, तर याच्यामध्ये झाले काय की जवळपास 140 लाख गाठींची खरेदी आत्तापर्यंत झालेली आहे. त्याच्यापैकी जवळपास एक 65 लाख गाठी या एकट्या CCIने खरेदी केल्या, म्हणजे जवळपास एकूण 48 ते 49%. आता कापसाचा भाव वाढायला म्हणजे CCIच्या भावापर्यंत यायला आणखीन 1-1.5 महिना लागणार आहे. म्हणजे कापूस विक्री ही कुणाकडे होणार तर CCIकडेच होणार. आणि याच्यामुळे यंदाचं कापूस उत्पादन हे 280 लाख गाठीच्या आसपास व त्यापैकी 50% म्हणजे 130 ते 140 लाख गाठी या ज्या आहेत ते CCI खरेदी करेल. आता मग याच्यानंतर CCI कापसाचा स्टॉक जर जशास तशा ठेवण्यात यशस्वी राहिलं तर कापसाचे भाव तेजीत राहतील, आणि जर CCIने कापूस विक्री केली या ठिकाणी तर या ठिकाणी कापसाचे भाव घसरतील. म्हणजे CCIच्या या ठिकाणी खरेदीवर, स्टॉकवर आणि विक्रीवरती कापसाचा बाजारभाव अवलंबून आहे. परंतु जी काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचते तर CCI अचानक कापूस विक्री करणार नाही. याच्यामुळे भविष्यात आपल्याला कापसाचा बाजारभाव हा मार्च महिन्यानंतर चांगला तेजीत येताना दिसून 8,000 पार जाताना दिसू शकतो. पण एवढं खरं आहे, इथून पुढे CCI देशातील कापूस बाजारभावाची दशा आणि दिशा ठरवणार याबद्दल दुमत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप
आभार.